गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 7वी, विषय मराठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत धडा 10वा, पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे. या प्रसिद्ध लेखिका असून त्यांचे सांगी, पश्चात व चांदणचुरा हे ललित लेखसंग्रह पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन व खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध आहे. स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे. पहा मुलांनो, भारतीय समाजात पूर्वी अनेक जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा होत्या. जसे की बालविवाह केले जायचे किंवा स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत होते. स्त्रियांना फक्त चूल आणि मूल इतकेच क्षेत्र माहीत होते आणि त्यांचे केशवपन केले जायचे. त्या सती जात असत. या अशा अनेक जुन्या रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी अनेक समाजसुधारक होऊन गेले. त्यात काही समाजसुधारिकासुद्धा होत्या, जसे की सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे आणि त्यातीलच एक पंडिता रमाबाई. तर आज आपण जाणून घेणार आहोत पंडिता रमाबाई यांच्याबद्दल. पंडिता रमाबाई यांचा जन्म कर्नाटक येथे झाला आणि त्यांचे वडीलसुद्धा स्त्रियांनी शिक्षण घ्यावे या मताचे ते होते. पहा मुलांनो, कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलाविली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळीवेगळी होती. बघा, कोलकाता या शहरामध्ये देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांची एक पहिली सभा बोलविली आणि त्या सभेमध्ये पंडिता रमाबाई या पहिल्याच भाषण देणाऱ्या पहिल्या स्त्री होत्या. त्यांना बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा, म्हणजेच जसे आपण आपले बोलीभाषा, तर संस्कृत भाषेतून त्यांनी भाषण केले आणि बंगालीमध्ये त्याचा अनुवाद म्हणजेच ट्रान्सलेशन करण्यात आले. ती स्त्रियांची पहिलीच सभा होती आणि या पहिल्या सभेत पहिली स्त्री वक्ता म्हणजे भाषण देणारी आणि सादर करण्यात आलेला जो मौखिक म्हणजे तोंडी अनुवाद, जो ट्रान्सलेशन केलं गेलं, ते हे त्या सभेचे एक वैशिष्ट्य ठरले होते. स्त्रियांना भारतामध्ये शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील म्हणजे दुसऱ्या प्रांतातील परभाषक म्हणजे दुसरी भाषा जाणणारी स्त्री महाभारताच्या काळातील काही घटना त्यांचा संदर्भ देऊन या स्त्रीने म्हणजेच पंडिता रमाबाई यांनी प्रबोधन केले. ही घटना त्यावेळी खूप वेगळी होती, आगळीवेगळी अशी होती. आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे, म्हणजे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. पंडिता रमाबाई यांचे आई, वडील आणि बंधू यांच्या मृत्यूनंतर स्त्रीने जगणे हे खरंच किती कठीण आहे हा जेव्हा अनुभव त्यांना आला, तेव्हा त्यांनी विवाह करण्याचे ठरवले आणि त्यांचा विवाह असे विद्वान वकील म्हणून ख्याती असलेले बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी विवाह केला. त्यावेळी त्यांचे वय होते 22 वर्षे, म्हणजे त्यावेळच्या रूढीच्या
पद्धतीने किंवा दृष्टीने त्यांचे वय हे खरंच खूप जास्त होते. विवाहानंतर अगदी 2च वर्षाच्या आत त्यांच्या पतीचे निधन झाले, बिपिन बाबूंचे निधन झाले. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील काही समाजसुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्या म्हणजे लहान मुलीला घेऊन पुण्यामध्ये आल्या. त्यावेळी त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी आले. तिथे प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला होती. व्याख्यानाला येणाऱ्यांनी आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला असलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली आहे. न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी पंडिता रमाबाई यांचे पहिले व्याख्यान झाले आणि प्रत्येक आठवड्यात प्रत्येकांच्या घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असं ठरलं. बाई माणूस कशी भाषण करते, कशी बोलते हे पाहण्याची एक उत्सुकता किंवा उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागलेली होती. परंतु व्याख्यानाला जाताना एकतरी घरातील स्त्री आणल्याशिवाय त्या व्याख्यानामध्ये प्रवेश मिळणार नाही अशी अटच पंडिता रमाबाई यांनी आपल्या निमंत्रण पत्रिकेत घातलेली होती. अशी एक आठवण काशीबाई कानेटकर यांनी जेव्हा त्या सभेला आपल्या सासऱ्यांबरोबर गेलेल्या होत्या ती आठवण त्यांनी लिहून ठेवलेली होती. स्त्रियाने शिकले व शिकविले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. स्त्रियाने शिकले आणि शिकवले सुद्धा पाहिजे. त्यांना आपल्या मातृभाषेचे अचूक असे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. शिवाय शिक्षिका म्हणून त्यांना शिष्यवृत्त्या देण्यात याव्यात किंवा म्हणजे स्कॉलरशिप देण्यात यावा अशी त्यांनी एक मागणी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केलेली होती. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. ज्या अनाथ किंवा अपंग, विधवा अशा ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना आपलं स्वावलंबी जीवन जगता आलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांवरती अवलंबून राहू नये यासाठी त्यांनी कार्य करण्याचे ठरवले. आणि त्यासाठी रमाबाईंनी मुंबई, पुणे आणि अहमदाबाद येथे काही जे पुढारी होते, थोर नेते वगैरे होते किंवा जे धनवान होते, जे श्रीमंत होते अशांना त्यांनी हे त्यांचे जे कार्य आहे त्याबद्दल त्यांनी सांगितले. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे का हा विचार काहींना पटला नव्हता. तेव्हा एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अटच त्यांनी घातलेली होती. तर बघा, आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत पंडिता रमाबाई यांनी अशा अनेक स्त्रियांसाठी कोणकोणते कार्य केले. अपंग म्हणा किंवा विधवा म्हणा, तर अशा स्त्रियांसाठी त्यांचे कार्य हे कसे प्रेरणादायी होते ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.